पुण्यावरून गावाला आलो होतो. म्हणला चला शेताची सैर करून यावं. मी आणि प्रेम दोघंजण मिळून शेतात जात होतो. चल आत्ता एवढ्यातच शेतात पोहोचलो आहे. शेतात आल्याच प्रेम मासे पकडायला गेला आहे. मला तर वाटत नाही की यामध्ये मासे असतील म्हणून. प्रेमला म्हणलं प्रेम नको पकडू, भेटणार नाही तुला, पण तरी तो पकडण्याचा प्रयत्न करत आहे. चला तुम्हाला आमच्या शेतातल्या मुगाच्या शेंगा दाखवतो. मला तर खूप आवडतात खायला मुगाच्या शेंगा, परंतु तोडायला आवडत नाही. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मुगाला जास्त शेंगा लागल्यात, कारण मागच्या वर्षी खूप कमी शेंगा लागल्या होत्या. हे बघा आमच्या नारळाचे झाड. आता थोडे थोडे नारळ येत आहेत, थोडे मोठाले झाले आहेत. आताच इंजेक्शन दिले आहे त्यांना. ते बोलले लवकर येतील, मोठे होतील. 1 महिन्यानंतर बघ खरोखर नारळाच्या झाडाला नारळ आले आहेत. मोठे झाल्यानंतर आता मी खाणार. पपईच्या झाडाकडे बघून मला खरंच खूप हसायला येत आहे. एकच पपई आली, ती पण टिकते की नाही काय माहीत. हे आहे ॲपलचं झाड, मराठीमध्ये म्हणजे सफरचंद. याला झालं 4 वर्ष लावून, आणखी फळ आलं नाही. पाणी देऊन फक्त वाढते. आत्तापर्यंत फळ यायला पाहिजे होते याला. हे पेरूचं झाड, याला दरवर्षी पेरू येतात. आज मी सोबत पेरू खाण्यासाठी चाकू घेऊन आलो आहे. मग इथंच पेरू खाणार. मीठ पण आणलं आहे सोबत. मग आज मस्तपैकी मीठ लावून पेरू खाणार. आणि हे आमचे सोलार पंप. जेव्हा लाईटची डीपी जळायची तेव्हा याने खूप मदत केली. शेजाऱ्यांची पिकं करपायला आली होती, तर माझ्या वडिलांनी त्यांच्या पिकासाठी एकही पैसा न घेता पाणी दिले. अडचणीमध्ये शेजाऱ्यांना मदत केली पाहिजे. मदत करणे हा मानवता धर्म आहे, असे वडील आम्हाला नेहमी सांगतात. अशा प्रकारे प्रत्येक शेजाऱ्याला मदत केली पाहिजे. या घरी खाण्यापुरत्या मिरच्या लावल्या आहेत आईने. आता त्याला खूप चांगल्या मिरच्या आल्या आहेत पाणी दिल्यामुळे. ही मी स्वतः लावलेली लिंबोणी आहे. 2-3 वर्ष झालं वाट बघतो याला लिंबू कधी येतात, पण आजपर्यंत काही लिंबू आलेलं मला दिसलं नाही. खाण्यापुरते भेंडीचे झाडे पण लावले आहेत. परत फुलकोबी चांगली आहे. मला वाटलं नाही यायची, पण चांगली आली आहे. मेन म्हणजे जे शेतात लावायचं होतं ते ककड्याचा वेल, आणि तो खूप चांगला आला आहे. आता 4-5 दिवसांनी ककडी मोठी होणार आणि मी आता तिला खाणार. तुम्ही बघू शकता आमच्या विहिरीला पाणी पूर्ण गच्च भरलेले आहे. खूप पाणी आलं आहे. शेतात सेफ्टीसाठी हा कॅमेरा लावला आहे, कारण एकदा आमचं शेतातलं वायर चोरीला गेलं होतं, त्यामुळं सेफ्टीसाठी कॅमेरा लावला आहे. रात्रीच्या वेळेस पण यामध्ये व्हिडिओ खूप छान दिसतो, क्लिअर. ऑनलाईन हा मागवलेला कॅमेरा आपणा कॅम कंपनीचा चांगला आहे. हा बघा आमच्या शेतातला ऊस. यावेळेस थोडा पाणी द्यायला उशीर झाल्यामुळं थोडा चांगला नाही आला आहे. दादा मला बोलला पाणी बदलून ये, आणि तो स्वतः त्याच्या मित्रासोबत राजकारणी गप्पा गोष्टी करत आहे. चला तर मी आता पाणी बदलायला जातो. हा आमच्या शेतातला ओढा आहे. पावसाळ्यामध्ये ह्याला फुल पाणी असतं. आमचं मग जाण्याचं, पलीकडच्या शेतात जाण्याचं खूप प्रॉब्लेम होतो. मग आम्हाला दुसऱ्या वाटेने जावं लागतं. पण आता पाणी नाही म्हणून चला इथूनच जातो मी. हे बघा ऊसाला पाणी चालू आहे. आता मला दुसरीकडे लावायचं आहे, पाणी बदलायचं आहे. चला तर बदलतो मी पाणी. पाणी बदलून झाल्यानंतर मग ऊस खाण्याची इच्छा झाली, पण शेतात जाऊन तिथल्या तिथं मोडून ऊस खाण्यात मजाच वेगळी असते. हे तर पूर्ण मुळासकटच निघाला. मी एका ऊसाचं नुकसान केलं. आणखी ऊस चांगला भरला नाही म्हणून त्यामध्ये गोडवा आला नाही, पण तरी मला ऊस खाऊ वाटतो म्हणून मी तसंच खात आहे. ऊस खाऊन झाला. आता चला मी हात धुतो, खूप चिकट झाली आहेत हात. शेतामध्ये मोकळं पाणी, मोकळी हवा, किती मस्त मजा असते खरंच.